विसर सगळं आणि नवीन आयुष्याला सुरुवात कर. ह्यातच तुझं भलं आहे. आधीचं लग्न ठरलं 28 सप्टेंबरला हे सांगायला फोन केला. अरे वा. हॅलो. हाँ शारदा. शारदा झोपली आहे. मी हर्षवर्धन भोसले. काय काम आहे? आज रात्री मी तिथे येतोय हॉस्पिटलमध्ये सांगायला फोन केला होता. नको, मी आहे इथे. हो पण तुम्ही दिवसभर आहात. तुम्हाला घरी जायचं असेल तेव्हा मी येतो. नाही, त्याची काही गरज नाही. का? शारदाची तशी इच्छा नाहीये. अच्छा, हे मला शारदाच्या तोंडून ऐकायचं आहे. हर्षवर्धनचा फोन आहे. रात्री इथे थांबायला येऊ का म्हणून विचारतायत. मी नाही म्हणून सांगितलंय. हर्ष. हाँ शारदा, मी आज रात्री येतोय हे सांगायला फोन केला होता. नाही नको. म्हणजे मीनाक्षी आहे इथे. अच्छा, म्हणजे आता तुला माझ्यापेक्षा ती जास्त जवळची झाली. मी परकाच आहे तुझ्याकरता, नाही का? तसं नाही आहे हर्ष. आत्तापर्यंत एवढं सगळं केलंय ना तुम्ही माझ्यासाठी. आणि तसंही मला उद्या डिस्चार्ज मिळणार आहे. तुम्ही उद्या सकाळी आलात तरी काही हरकत नाहीये. ठीक आहे. हे बघा, आज रात्री मीनाक्षी थांबेल माझ्यासोबत. आणि प्लीज याचा गैरसमज करून घेऊ नका. काळजी घे. ओके, बाय. बाय. मीनाक्षी, गुड मॉर्निंग. झाली सगळी तयारी? निघायचं? हा, ते प्रिस्क्रिप्शन कुठे? ती औषध आपल्याला घ्यायचीच जाताना. ते मी घेतलंय. आम्ही जाताना घेऊ औषधं आणि मग घरी जाऊ. नाही, तिला मी सोडतोय ना घरी. सो तुम्ही उगाच त्रास करून घेऊ नका. म्हणजे आधीच तुम्हाला खूप त्रास झाला. काय बोलतेस तू शारदा? असं परक्यासारखं का बोलतेस? त्रास वगैरे नाही म्हणजे काय 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 म्हणजे काल रात्री तुम्हाला इथे येऊ दिलं नाहीस. आणि हे बघा, आमचं ठरलं. एक्सक्यूज मी सोडणार आहे तिला घरी. ओके, ठीक आहे. मीनाक्षी, मी हर्ष सोबत जाईल. ॲज यू विश. आलीच. कशाला उगाच मृगजळाच्या मागे धावतेस? अगं, त्याचं लग्न झालेलं आहे आणि तो तुला. प्लीज, हा विषय आपण इकडेच थांबूया. विषय थांबवला म्हणून तो संपत नसतो शारदा. प्रश्नाचं उत्तर सापडल्याशिवाय प्रश्न सुटत नसतो. आणि सध्या तरी तुला पडलेल्या सर्व प्रश्नांचं एकच उत्तर मला दिसतंय. ते आहे तुझं लग्न. तू एकटी आहेस म्हणूनच तू इकडे तिकडे आधार शोधत फिरतेस. पण तुझ्याकडे तुझं स्वतःचं हक्काचं कोणी असलं तर असं होणार नाही.
म्हणूनच एखादा चांगला मुलगा शोधून तू दुसरं लग्न करून घे. मीनाक्षी प्लीज, मी काय करायचं काय नाही करायचं ते माझं मला ठरवू दे. तू उगीच हो, तुला किती आणि काय कळतं ते मी बघितलंय. हा वेडेपणा सोड शारदा, प्रॅक्टिकल हो. नुसत्या भावभावनांवर विसंबून राहू नकोस, नाहीतर जगण्याचा कॉन्फिडन्स सुद्धा गमावशील. तुला मी माझी खूप जवळची मैत्रीण समजते म्हणून हा सल्ला देते. पुढे काय करायचंय ते तूच ठरव. चल निघते मी. काळजी घे स्वतःची.